अनुसूचित जाती आरक्षणाचं उपवर्गीकरण तात्काळ लागू करावं या मागणीसाठी सकल मातंग समाज महाराष्ट्र राज्य मातंग समाज सोलापूर शहर जिल्ह्याच्या वतीनं बुधवार 9 सप्टेंबर रोजी सोलापुरात महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे। या मोर्चात अनुसूचित जाती प्रवर्गातील सर्व समाज बांधवांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात आलं आहे। सकल मातंग समाजानं प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनानुसार अनुसूचित जातींमध्ये अनेक जातींचा समावेश असला तरी आरक्षणाचा लाभ सर्व घटकांना समान प्रमाणात मिळत नसल्याचा दावा करण्यात आला आहे। त्यामुळे आरक्षणाचा लाभ वंचित घटकापर्यंत पोहोचण्यासाठी अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं उपवर्गीकरण करणं आवश्यक असल्याची भूमिका समाजाच्या वतीनं मांडण्यात आली आहे। या महामोर्चासाठी माजी राज्यमंत्री उत्तम प्रकाश खंदारे, युवा नेते अभिजित दादा ढोके, सकल मातंग समाजाचे राज्य समन्वयक सुरेश अप्पा पाटोळे, अध्यक्ष सुभाष शिंदे, नगरसेवक समाधान आवळे यांच्यासह विविध पदाधिकारी आणि समाजातील मान्यवरांनी सहभागाचं आवाहन केलं आहे। आरक्षण उपवर्गीकरण झालंच पाहिजे, आरक्षण उपवर्गीकरण झालंच पाहिजे, आरक्षण उपवर्गीकरण झालंच पाहिजे, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, आरक्षण उपवर्गीकरण झालंच पाहिजे। लोकशाही साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंचा जय लहुजी। कशा पद्धतीचा मोर्चा असणार काय? मोर्चा न्याय हक्क मागण्यासाठी आहे आणि संविधानाने दिलेला अधिकार हक्क तो आम्हाला मिळावा हा सरळ साधा एकच विषय आहे। याच्यामध्ये या देशामध्ये 1200 अनुसूचित जाती आहेत देशामध्ये। त्यासाठी लोकपूर समिती शासनानं केंद्र शासनाने नेमली। त्यांनी सांगितलं 1200 जातीचं आरक्षण काही जातींनी डंप केलं, 1200 जातीपर्यंत पोहोचलं। तसंच या राज्यामध्ये जे आयोग नेमले, लवजी वस्तात आयोग असू द्या, या ठिकाणी अनेक आयोग नेमले। 21 आयोगांनी सांगितलं की हे आरक्षण 3 जातीपर्यंतच डंप आहे, 4थ्या जातीपर्यंत पोहोचलंच नाही आणि म्हणून आमची मागणी होती, मोर्चे होते की हे आरक्षण मिळावं आम्हाला। परंतु सर्वोच्च न्यायालयाने 1 ऑगस्टला 2024ला एक अत्यंत न्याय असा निकाल दिला आहे देशाच्या उपेक्षित जनतेसाठी, उपेक्षित समाजासाठी की आरक्षणामध्ये उपवर्गीकरण झालं पाहिजे, तर राज्याला अधिकार आहे त्यांनी करावं। आणि मग त्या पद्धतीनं हरियाणाने केला, पंजाब सरकारने केला, आंध्र सरकारने केला, तेलंगणा सरकारने केला, कर्नाटक सरकारने केला आणि तामिळनाडूने केला। परंतु शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आपण ज्याला म्हणतो त्या पुरोगामी महाराष्ट्रातच हे आरक्षण थांबलं आहे का? तर इथं आरक्षण ज्यांनी 75 वर्षामध्ये डंप केलं, गिळूकृत केलं, तेच आता पुढं आहे की आरक्षण आता आम्ही खाल्लं आहे, आम्हीच खाणार, आमचाच अधिकार आहे। हे हा न्याय 59 जातीपर्यंत पोहोचू नये ही त्यांची भूमिका आहे आणि ह्या भूमिकेला तुम्ही बळी पडू नका। सरकारला आमचं सांगणं आहे, आम्ही बी तितक्याच ताकदीचे आहोत, तितकेच मोठे आहोत आणि तितकेच आम्ही समर्थ आहोत रस्त्यावर येण्यासाठी। आणि म्हणून आमचा हक्क जो आम्हाला सर्वोच्च न्यायालयाने दिला, संविधानाने दिला, तुम्ही सुद्धा या ठिकाणी बदल समिती नेमून दिला, त्याची अंमलबजावणी तातडीने शासनाचा GR काढा, एवढंच म्हणणं। यासाठी पत्रकार मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी महात्मा फुले पुतळा, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुतळा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा, इथून पूनम गेटवर हा मोर्चा थोडक्यात 9 तारखेला होणार आहे। या संदर्भात आपल्याला सर्वांना आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी सर्व 58 जातींना आवाहन करतो की आपण ताकदीनं आज रस्त्यावरती उतरण्याची गरज आहे, कारण शासनानं आपल्याला हे उपवर्गीकरण द्यावं यासाठी। आणि दुसरी गोष्ट, आदरणीय आपले दैवत आमच्या समाजाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेमध्ये जे मला आरक्षणामध्ये अबकड वर्गीकरण द्यावं एवढंच आव्हान मी सर्वांना करतो आणि सर्व समाजाला एकत्रितपणानं ताकदीनं मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं एवढी विनंती करतो। मोर्चा जो आहे तो कशा पद्धतीचा मोर्चा असणार, कुठून कुठपर्यंत मोर्चा असणार? हा 9 तारखेचा जो मोर्चा आहे हा सकल मातंग समाज म्हणूनच आहे आणि या मातंग समाजाच्या अंतर्गत ज्या काही माझ्या वेगवेगळ्या समाजातून येणारे घटक आहेत 58 जाती, त्यांना सर्वांना मी सांगू इच्छितो आपल्यावर की हा मोर्चा
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला वंदन करून हा मोर्चाची सुरुवात होणार. तिथून महात्मा फुले यांच्या पुतळ्याला येणार. तिथून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याला अभिवादन करून शेवटी आमचं समाजाचं दैवत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला वंदन करून आम्ही पूनम गेटला सभेचं आयोजन केलं. तिथे जातो. किती लोक येतील दादा? आम्ही आवाहन केले हजारोच्या संख्येने. जर समाज ताकदीनं उतरला तर लाखोच्या संख्येने जमा होण्याचा. कारण संबंध सोलापूर जिल्हाच नव्हे तर वेगवेगळ्या जिल्ह्यामधून प्रमुख वेगवेगळ्या समाजाचे प्रतिष्ठित असतील, प्रमुख युवक असतील किंवा ज्येष्ठ नेते असतील, त्यांना सर्वांना एकत्र घेऊन अशा वेगवेगळ्या संख्येने जवळपास हा मोर्चा 15 ते 20 हजार, कमीत कमी 20,000 संख्येने येण्याचं आव्हान आम्ही सर्वांना करतो. थँक्यू.